नमस्कार. अमेरू किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. गणपतीसाठीचे मोदक या सीरीजमधील हा आहे भाग तिसरा आणि आजचे मोदक आहेत गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक. उकडीचे मोदक हे जास्त करून तांदळाच्या पिठाचेच केले जातात, पण काही भागांमध्ये गव्हाच्या पिठाचे सुद्धा केले जातात आणि ते सुद्धा तितकेच छान लागतात आणि करायला अतिशय सोपे आहेत. ह्यामध्ये उकड काढावी लागत नाही आणि ह्याच्या कळ्या करणं पण सोपं आहे. जर तुम्ही नवीन असाल आणि मोदक बनवणं अवघड वाटत असेल, तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग सुरू करूयात. पहिल्यांदा तर इथे मी पीठ मळायला घेते. त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलंय. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. थोडं-थोडं पाणी टाकत सॉफ्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे. थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा मळून घ्यायचं. कणिक आपली मळून झाली आहे. आपण झाकून ठेवून देऊया थोड्या वेळासाठी. आता सारण बनवायला घ्यायचं आहे. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये टाकूयात तूप. तूप थोडंसं वितळलं की मग टाकूयात काजूचे तुकडे. काजू हलका परतायचा आहे आणि मग टाकायचं आहे खसखस. खसखस आणि काजू दोन्ही 1-2 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आणि मग टाकायचं खोबरं आणि गूळ. इथे मी 1 वाटी खोबऱ्यासाठी अर्धी वाटी गूळ घेतलीये. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त पण करू शकता. गूळ आणि खोबरं नीट मिक्स करून छान ड्राय होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे. सारण ओलसर राहिलं ना, तर मोदक वाफवताना सारण बाहेर येतं आणि मोदक फुटतात. त्यामुळे सारण छान ड्राय होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. सारण रेडी झालंय. आता मोदक बनवायला घ्यायचे आहेत. पीठ पण आपलं छान भिजलंय. हाताला तेल लावून पीठ थोडंसं मऊ करून घ्यायचं. पिठाचा एक गोळा घेतलाय. तो कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घेतलाय. आता त्याची पारी बनवून घ्यायची आहे. पारी बनवताना दाबत-दाबत सगळीकडे एकसारख्या जाडीची बनवायची. पण पारीची कड असते ना, ती अगदी पातळ करून घ्यायची. गव्हाच्या पिठात मुळातच चिकटपणा असल्यामुळं ह्याची पारी पण पटकन बनते आणि मोदक तुटत पण नाहीत. आता कळ्या पाडून घ्यायच्यात. तांदळाच्या पिठापेक्षा ना ह्याच्या कळ्या पटपट आणि छान जमतात. माझ्या चॅनलवरती मोदक गणपतीसाठीचे ही सिरीज चालू आहे. आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर एकदा जरूर चेक करा आणि नवीन येणाऱ्या व्हिडिओंसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. कळ्या पाडत आपण याला एक वाटीचा आकार द्यायचा. आता त्यामध्ये सारण भरून घ्यायचं. सारण भरपूर भरायचं म्हणजे मोदक खाताना छान लागतात. आता ह्या सगळ्या कळ्या एकाच डिरेक्शननी दाबत-दाबत आपण मोदक बंद करून घ्यायचा आहे. मोदक बंद करताना गोल फिरवत आणि हलक्या हाताने बंद करायचा. म्हणजे त्याच्या कळ्या पण खराब होत नाहीत आणि वरती एक्स्ट्रा आलेलं पीठ असतं ना, ते काढून घ्यायचं. मोदक सगळे करून झालेत. आता हे वाफवायला ठेवायचे आहेत. इथे एक चाळण घेतलीये. चाळणीला थोडंसं तूप लावलंय. त्याच्यावरती हे मोदक ठेवायचे आहेत. मोदक ठेवताना थोडेसे लांब-लांब ठेवायचे. अगदी चिटकून-चिटकून नाही ठेवायचे. कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला चांगली उकळी आली, की मग ही चाळण त्याच्यामध्ये ठेवायची आणि हाय फ्लेमवरती 15 ते 20 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची. 20 मिनिटं झाली आहेत. उघडून बघूयात. मोदक आपले झालेत. हे काढून घेऊयात. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. आणि अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक यू.